मित्रांनो, आपल्या वयाच्या 20 ते 30 वर्षापर्यंत हा एक असा फेज असतो ज्या फेजमध्ये आपण बरंच काही शिकतो, बरंच काही मिळवतो आणि बरेच असेट्स बनवतो. आणि आपण या वयात कमवलेला पैसा, केलेली इन्व्हेस्टमेंट, स्पेंडिंग नॉलेज, स्पेंडिंग हॅबिट्स आपण ज्यावेळी 40 वर्षाचे होतो त्यावेळी आपल्याला रिटर्न्स देत असते. असं म्हटलं जातं की पैसे कमावण्यापेक्षा कठीण गोष्ट आहे त्या पैशांना सांभाळणं आणि त्यांना योग्य पद्धतीने खर्च करणं. आणि ही गोष्ट माहीत तर सगळ्यांना असते, पण या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीला बरेच जण इग्नोर करून देतात. आणि याचंच उदाहरण म्हणजे अनिल अंबानी, मुकेश अंबानींचे लहान भाऊ. अनिल अंबानी जे त्यांच्या स्पेंडिंग हॅबिट्स आणि लक्झरी लाईफस्टाईलमुळे नेहमी चर्चेमध्ये असायचे. जसं की त्यांचं घर जे $1 बिलियन इतक्या किमतीचं आहे. अनिल अंबानींजवळ $45 मिलियन किमतीच्या गाड्या आहेत. 2019 मध्ये त्यांनी फ्रान्समध्ये त्यांच्या मुलीचं लग्न केलं, ज्यामध्ये अराउंड $60 मिलियन इतका खर्च झाला आणि ज्यामध्ये जगातली सगळ्यात फेमस पॉपस्टारने परफॉर्म केलं होतं. आणि 2020 मध्ये अचानक याच व्यक्तीबद्दल बातमी येते, अनिल अंबानीज बँक करप्ट झाल्याबद्दल, जिथे त्यांच्यावर $700 मिलियन इतकं कर्ज सांगण्यात आलं होतं, जे आपल्या भारतीय रुपीजमध्ये 6,000 करोड रुपये होतात. आणि आता त्यांची नेटवर्थ आहे 0. आता मी तुम्हाला एका दुसऱ्या व्यक्तीचं उदाहरण देते. हे आहेत इन्फोसिस कंपनीचे मालक मिस्टर नारायण मूर्ती, ज्यांची नेटवर्थ $6.5 बिलियन इतकी आहे, ज्यांची कंपनी इंडियासोबतच पूर्ण जगातली सर्वात मोठी टेक जायंट कंपनी आहे. आणि यांचे जवाई UKचे प्राईम मिनिस्टर आहेत. ते जेव्हाही ऑफिसला जायचे त्यावेळी घरून ते त्यांचं लंच पॅक करून घेऊन जायचे. ट्रॅव्हल करताना त्यांना इकॉनॉमी क्लासमध्येच ट्रॅव्हल करायला आवडायचं. त्यांना महागातल्या महागात गाड्यांची किंवा महागातल्या महागात कपड्यांची नाही, तर मोठमोठे एक्सपिरियन्स घेण्याची आवड होती. त्यांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं होतं की मला मटेरियलिस्टिक गोष्टींपेक्षा जास्त लाईफ आणि एक्सपिरियन्सवर पैसे खर्च करायला जास्त आवडतं. आणि फक्त नारायण मूर्तीच नाही, तर रतन टाटासुद्धा ज्यावेळी त्यांच्या यंग डेजमध्ये होते त्यावेळी ते ट्रेनने ट्रॅव्हल करायचे आणि टाईम वाचवण्यासाठी ऑफिसमध्येच त्यांच्या वर्कर बरोबरच आराम करायचे, तिथेच झोपून जायचे. आपल्यामधले बरेचसे लोक ज्यावेळी कशाची तरी सुरुवात करतात त्यावेळी ना कुठला त्यांच्याकडे रोडमॅप असतो, ना कुठला एक्सपिरियन्स असतो. काही लोक खूप इग्नोरंट असतात आणि काही लोक त्यांच्या परिस्थितीमुळे नॉलेज नाही घेऊ शकत आणि पटापट पैसे कमवण्यासाठी काही जास्त जाणून न घेता फक्त रेसमध्ये लागून जातात. तुम्ही यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज बघितले असतील, खूप सारे बुक्ससुद्धा वाचले असतील, ज्यामध्ये आपल्याला श्रीमंत कसं बनायचं याबद्दल सांगितलेलं असतं. पण आपण कमवलेल्या पैशांना कुठे लावायचं, त्यांना कुठे इन्व्हेस्ट करायचं, त्यांचा वापर कसा करायचा, हे मात्र आपल्याला खूप कमी ठिकाणी जाणून घ्यायला मिळतं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैसे खर्च करण्याची आणि उरलेल्या पैशांना योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करायची टेक्निक सांगणार आहे. एक असा रूल जो जगातले एक्सपर्ट्स आणि एक्सपिरियन्स असणारे लोकसुद्धा फॉलो करतात. याच रूलला फॉलो करून वॉरेन बफे, पीटर लू, डेअर डेलिओ यांच्यासारखे मोठमोठे इन्व्हेस्टर्स आजसुद्धा हाच रूल सजेस्ट करतात. तर या बजेटिंग रूलचं नाव आहे 50-30-20 रूल. तर मित्रांनो, 50-30-20 हा एक असा रूल आहे ज्यामध्ये तुम्ही कमावलेल्या पैशांना 3 भागात डिवाईड करायचं असतं, ज्यामधला 50% पार्ट असतो तुमच्या नीड्स, तुमच्या गरजा, 30% पार्ट असतो तुमचे वॉन्ट्स, तुमच्या इच्छा, आणि 20% असते ती तुमची इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग. तर सगळ्यात पहिले येतं 50% फॉर युअर नीड्स, तुमच्या गरजा. मित्रांनो, नीड्स म्हणजे त्या गोष्टी असतात ज्या आपल्याला आपल्या डेली लाईफमध्ये गरजेच्या असतात, हव्याच असतात, ज्यांच्याशिवाय आपली लाईफ चालूच शकत नाही, जसं अन्न, वस्त्र, निवारा. पण प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की त्यांच्या मूलभूत गरजा फक्त ह्याच आहेत, मग फक्त या 3 गोष्टींसाठी 50% पैसा कशासाठी खर्च करायचा. पण बघा मित्रांनो, आज आपल्या फक्त या 3च गरजा उरलेल्या नाही आहेत, आपल्याला अजून बऱ्याच गोष्टींची गरज पडते. आजच्या जगात बेसिक सर्व्हायवलसाठी रेंट गरजेचं आहे, लाईट बिल गरजेचं आहे, इलेक्ट्रिसिटी गरजेची आहे, जेवणासाठी फक्त एकच नाही तर भरपूर गोष्टी आवश्यक असतात. अजून अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्यासाठी गरजेच्या असतात आणि त्याचसाठी आपल्याला आपल्या नीड्ससाठी 50% बाजूला काढणं गरजेचं आहे. आता 30% फॉर युअर वॉन्ट्स अँड डिझायर्स, 30% पैसे आपल्याला आपल्या इच्छांसाठी खर्च करायचे आहेत. 30% पैसा आपल्याला अशा वस्तूंमध्ये, अशा गोष्टींमध्ये खर्च करायचा आहे ज्यांमधून आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं. तसं यातल्या काही गोष्टी अनावश्यक तर असतात,
पण त्यांच्याने आपल्याला खुशी मिळते, ज्यामुळे आपली लाईफ एन्जॉयबल होते, आपल्याला लाईफ जगण्याची मजा येते. जसं की मूवीज बघणं असेल, त्यासाठी आपण OTT सबस्क्रिप्शन घेतो, TV चं केबल कनेक्शन असेल, बाहेर फिरायला जाणं असेल, ट्रॅव्हल करणं असेल, जिम मेंबरशिप असेल, अशा काही गोष्टी ज्यातून आपल्याला आनंद मिळतो. आता बघा मित्रांनो, काही जण असं सांगतात की जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर तुम्हाला काही वाह्यात खर्च कमी करावे लागतील किंवा टाळावे लागतील पूर्णपणे. जर तुम्हाला पुढे श्रीमंत बनायचं असेल तर आता तुम्हाला साधी लाईफस्टाईल जगावी लागेल. पण मी तुम्हाला असं काहीही करण्याचं सजेशन नाही देणार आहे. मित्रांनो, आपल्याला आपलं आयुष्य हे एकदाच मिळतं आणि त्यातले काही मुमेंट जगायला सुद्धा एकदाच मिळतात. आणि ज्यावेळी आपलं एज 20s ते 30sमध्ये असतं त्यावेळी आपल्या लाईफचा गोल्डन फेज असतो. या वयात आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कराव्याशा वाटतात. या वयात आपल्याकडे स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी आणि फायनान्स असतो. आणि जर आपण आत्ता हे सगळे एक्सपिरियन्स नाही घेतले ना तर फ्युचरमध्ये आपण कितीही श्रीमंत असलो तरी आपण रिग्रेट करतो. आपल्याला पश्चाताप होतो की मी तेव्हा मजा मारायला हवी होती. मग तेव्हा असा पस्तावा करण्यापेक्षा की आधी मी फिरायला हवं होतं, मी ती गोष्ट विकत घ्यायला हवी होती, त्यापेक्षा आताच त्या गोष्टी करा. त्यांच्यासाठी काही पैसे बाजूला काढा. आणि हेच आपल्याला आपला 50-30-20 प्रिन्सिपल शिकवतो. आता वळूया आपल्या शेवटच्या पार्टकडे. 20% इन्व्हेस्टमेंट. ही 20% रक्कम तुम्हाला तुमच्या फ्युचरला सिक्युअर बनवण्यासाठी कामात येईल. हे 20% तुम्हाला इन्श्युअर करून देता की तुम्ही आणि तुमचे मुलं भविष्यात एक खूप चांगलं जीवन जगणार आहात. आता या 20%मधून तुम्हाला तुमचे एमर्जन्सी फंडसुद्धा बाजूला काढायचे आहेत आणि त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि या 20% पैशांचा यूज तुम्हाला एमर्जन्सी फंडमध्ये करायचा आहे आणि याचबरोबर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये किंवा इंडेक्स फंडमध्ये हे पैसे इन्व्हेस्ट करायचे, ज्यामुळे तुमचं फ्युचर सिक्युअर असेल. बघा, तुम्हाला तुमच्या खर्चामधून 20% रक्कम बाजूला काढायचीच आहे. आणि बघा, जसजशी तुमची इन्कम वाढत जाईल तसतशी तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवायची आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचा फ्युचर गोल लवकर अचीव करून लवकर श्रीमंत बनू शकता. आणि हा एक असा पार्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला स्मार्टली डिसिजन घ्यायचा आहे. थोडा अभ्यास करा, थोडी स्ट्रॅटेजी वापरा आणि तुमचे पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे त्याचा विचार करा. तर मग या 50-30-20 प्रिन्सिपलला जाणून घेतल्यानंतर चला आता हेही जाणून घेऊया की रिअल लाईफमध्ये हा कशा प्रकारे काम करतो. तर याला आपण समजून घेऊया ह्या शीटनुसार. यामध्ये मिस्टर शाश्वत नावाचा एक व्यक्ती आहे, ज्याची सॅलरी 30,000 रुपये आहे. शाश्वत आता 23 वर्षाचे आहेत आणि ते त्यांच्या फंड्सना या पद्धतीने मॅनेज करतात. आता या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता जसं की शाश्वत दर महिन्याला त्यांच्या पगारातले 50% म्हणजे 15,000 त्यांच्या नीड्ससाठी बाजूला काढतात. 9,000 त्यांच्या वॉन्ट्स म्हणजे त्यांच्या इच्छांसाठी बाजूला काढतात. मग त्यांच्या ज्या कोणत्या इच्छा असतील, शॉपिंग करणं असेल, फिरायला जाणं असेल, नेटफ्लिक्स, OTT असेल, आणि त्यातून उरलेले 6,000 रुपये ते इन्व्हेस्ट करतात. पण ज्यानुसार त्यांची एज आणि त्यांची इन्कम वाढेल त्यानुसार शाश्वतना त्यांची इन्व्हेस्टमेंट रक्कमसुद्धा वाढवावी लागेल. कारण बघा, जे एमर्जन्सी फंड असतात त्यांना कोणताही व्यक्ती 4 लाखापेक्षा जास्त वाढवत नाही. आणि मग त्यानंतर बाकीच्या पैशांना म्युच्युअल फंडमध्ये किंवा इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं, ज्यामुळे कंपाऊंड होऊन काही वर्षांनी तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न्स मिळतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही श्रीमंत यावरून नाही बनणार की तुम्ही किती पैसे कमावता, तर तुम्ही श्रीमंत यामुळे बनाल की तुम्ही जितकेही पैसे कमवता त्यांचा वापर कशा प्रकारे करता.